नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय मराठी. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे उत्तरांसहित पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे विभाग क्रमांक 1, जो की आहे गद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 1, आकलनकृती पूर्ण करा. आई मुलाला घडवताना हळुवारपणे रंग रेखते आणि कठोरपणे घाव घालते. तर उत्तर, हळुवारपणे रंग रेखते कुंचल्याचे आणि कठोरपणे घाव घालते तर छन्नीचे. यानंतर आपल्याला इथे जो उतारा दिलेला आहे, संपूर्ण उतारा आपण व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि वाचून घ्यायचा आहे. यानंतर 2 चौकट पूर्ण करा. आई आपल्यासाठी असते. पहिलं, उबदार शाल असते आणि 2 कणखर ढाल असते. तर आई आपल्यासाठी उबदार शाल आणि कणखर ढाल असते. एकूण 1 गुण. यानंतर कृती क्रमांक 2 असणार आहे आकलन कृती. बालपणाच्या अंगाईला लावलेली सुंदर चाल असते. आईने जन्म दिल्यानंतर आपली ओळख जगाशी होते आणि 4 मुलाची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून हे वल्ल हातात धरावे वाटते. तर उत्तर, बाप नावाचे. कृती क्रमांक 3, तुम्ही सर्वात जवळच्या मित्र व मैत्रिणीचे नाते कसे निभावता याविषयी सविस्तर लिहायचं आहे. यानंतर पुढील असणार आहे विभाग क्रमांक 2, जो की आहे पद्य विभाग. प्रश्न क्रमांक 2 अ, कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पहिलं, वृक्ष आणि संत यामधील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. वृक्ष तसेच संत. तर वृक्ष मान आणि अपमान जाणत नाही आणि संत निंदा स्तुती समान मानतात. यानंतर आकृती पूर्ण करा. संत या गोष्टी समान मानतात. तर उत्तर, निंदा आणि स्तुती. वृक्ष हे जाणत नाही, तर वृक्ष मान आणि अपमान जाणत नाहीत. यानंतर संतवाणी तसेच वृक्ष जैसा नेणे या कवितेविषयी आपल्याला काय करायचं, तर संपूर्ण याचे उत्तर हे लिहायचे आहेत. त्यामुळे सर्वात पहिले तर प्रस्तुत कवीचे कवी किंवा कवयित्री सांगायचे आहेत. यानंतर 2, कवितेचा विषय, तर संतांना झाडाची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केलेले आहे. 3, कवितेत आवडलेल्या 4 ओळी. वृक्ष नेणे मान अपमान तैसे सज्जन वर्तती. यानंतर विभाग क्रमांक 3, स्थूल वाचन. प्रश्न क्रमांक 3, कोणतीही एक कृती सोडवा. खालील फरक लिहा. व्यंगचित्र, हास्यचित्र. व्यंगचित्र यामध्ये हास्याबरोबर काही गमतीचा विचार मांडलेला असतो आणि हास्यचित्र केवळ हसवणे हा याचा मुख्य उद्देश असतो. यानंतर लहान मुलांचे हास्यचित्र काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. तर उत्तर, मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी, आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे असते. मुलांचा चेहरा भाव अचूकपणे आवश्यक असते. मुलाचे मानसशास्त्र समजणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 4, व्याकरण घटकांवर आधारित कृती. समानार्थी शब्द लिहा. धरला तर पकडला, सुख आणि आनंद.